पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीये। दारूच्या नशेत भरधाव वेगात डंपर चालवून फुटपाथावरील झोपलेल्या 9 जणांसोबत जे काही भयंकर घडलंय ते ऐकून नक्कीच तुमच्याही अंगावर काटा येईल। संपूर्ण बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। पुण्यात वाघोली केसनंद फाटा येथे काही मजूर हे रस्त्यावर पलीकडे फुटपाथावर झोपले होते। याच वेळी डंपर चालक गजानन शंकर टोटे यांनी मदधुंद अवस्थेत फुटपाथावर झोपलेल्या लोकांवर आपला डंपर चढवला। हा डंपर विलब्रेट एंटरप्राइजेस कंपनीचा होता। तर पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर हा अपघात घडलाय। या घटनेत डंपरने फुटपाथावर झोपलेल्या एकूण 9 जणांना जागीच चिरडले। यामध्ये 3घांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण खूप जखमी झाले आहेत। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, तसेच रस्त्यावर नागरिकांनी देखील मदतीसाठी धाव घेतली असून जखमीवर आयनॉक्स हॉस्पिटल येथे उपचार करून ससून रुग्णालयात पाठवण्यात आले। विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून यात तो दारू प्यायल्याचे निष्पन्न झाले। त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजीवाड करत आहेत।